ओके, तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत करंजा बोटला. तिथे जाऊन फिश घेणार आहोत. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला फिश तिथे कसे असतात ते दाखवणार आहे. तर ब्लॉगमध्ये बनवून राहा. ओके, तर मित्रांनो आत्ता वाजलेत सकाळचे 6:30 आणि आम्ही निघालो आहे करंजा फिश मार्केट उरणला करंजा फिश मार्केट आहे. तिथे होलसेलमध्ये मासे भेटतात. तिथे जे विकणारे फिश विक्रेते असतात ते तिथून मासे उचलून मग विकतात खूप ठिकाणी. ओके, तर आपण तिथून डायरेक्ट मासे घेणार आहोत. तर कोणते कोणते मासे घेणार आहोत ते आपण सगळं दाखवणार आहोत. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा. आणि इथून 20 किलोमीटर आहे उरणचं करंजा फिश मार्केट. तर जर तुम्ही नवी मुंबईत राहत असाल लाईक नेरूळ बेलापूर तर तुम्हाला ॲप्रॉक्स 30 किलोमीटर पडेल उरणचं करंजा फिश मार्केट. ओके, तर आता आम्ही निघालो आहे सकाळी 6:30. आम्हाला तिथे पोचायला किती ॲप्रॉक्स अर्धा पाऊण तास जाईल कारण 20 किलोमीटर आहे. तर आपण त्याची मजा घेऊ. तोपर्यंत आता थोडी ट्रॅव्हलिंगची मजा घ्या. नंतर आपण फिश मार्केट बघू आणि त्याचे रेट्स वगैरे काय ते माहिती करून घेऊ.
फोटो पाठवतो भरले ना 4-5 हाताव मोठी इकडे आण रे मग तुला हे कसे आहे तो सौंदर्य हॅलो मी काय बोलतोय बघ सौंदर्य काय 220 220 रुपये काय किलो 400 किलो पर्यंत मिळत असेल फुल भरून ते घेतो तो आणि 600 रुपये 800 रुपये किलो पाटी पाटी पूर्ण आणि ही कोणते बारीक म्हणजे एकदम बारीक ना काय का 800 एकदम मोठा होणार एक मोठा बांगडे पाठवते बघ करली होती ना करली कशी हो करली कसे ठरली 800 रुपये टोपले टोपली डायरेक्ट त्याला हा कुठला हो मासा वाम आहे वाम टोपली हे बर क्या 800 रुपये टोपली खूपच जाओ तुम्ही पंचकारा किती रुपये 800 रुपये 800 झाला तर काय ही टोपली कशी आहे हो 800 रुपये हलवा कसा आहे हा किलो कसा आहे 600 कसे आहे किलो 1300 1 किलो तेरी बाजू 500 कशी किलो आहे हो किलो 500 रुपये 500 रुपये 3 750 500 रुपये 3
तिकडे गेले एक गाव दिले पाहिजे तीनच्या घे सगळं करमाटा तो बॉम्बिल आहे ना बॉम्बलेट तो बॉम्बिल 200 किती आहेत बघ तरी व्हिडिओ कर 200 ला एक टोपली तुम्ही बोला बोले असे कसं कोलमी कसे कोलमी 300 रुपये किलो दिल्या 1600ला स्कॅन करतो कसं ताजी फ्रेश आहे 200 देऊन टाक 200 किलो 250 रुपये एखादं असतंय त्याच्यात पण कोलमी फ्रेश आहे ही टोपली कशी आहे ही 1000 रुपये बोला किती किलो दोन आहे 400 रुपये देने के अरे केस लगेगा चांगली आहे पण ते एवढी नको ना 1 किलो द्या 2 माणसं खाणार आहे 1 किलो देऊ का भाजी कोलमी 1 किलो बरोबर आहे ना 250 रुपये कशी मोठे कशी आहे ती 200 हे 250 दिली किलो 250 रुपये किलो दिली दादा देव काय पाहिजे पण हे पाहिजे वर्षी त्यापाशी पैसे किती बरी होते हे गोंधळ काय करतो 800 स्पीड ते रे माकले येलो ये ते माकले आपले वेगळे आहेत ना माकले कोणत्या माकले छोटेवाले हा कोणता आहे आता आहे हा पटकू पटकू हे आमच्याकडे 600 रुपये 400 तू शूटिंग कर हा आम्ही ते दाखवायला आलो. आकाशे आपण विचारलेलं होतं किलोवर 800 सांगले ना ते किलो किती दिला किलो 800 जास्त घेतलं तर कमी होईल एवढी आम्ही पकडलेलो नदी बर्फाची होती पण चांगली होती खायला. हे राणी ना सौंदळे सौंदळे होते हे बारके हे मोठे ते कापी ना हो याला ना याचं नाव काय पतेरू ही दोडिया डुमा तुम्ही डुमा बोला आमच्या इकडे धोडिया बोलतो ती कशी हो सुरमई 500 रुपये किलो एक घेऊ बरी आहे 500 रुपये एकदम कडक आहे चांगले वजन पाहिजे किती आता -270 आहे -270 आणि हे 300 500 नाही 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 ते देतो का बरोबर आहे ना एवढंच आहे ना वजन -270 सारे 500 500 समथिंग 640 सारे 500 म्हणजे 250-300 रुपये जातो एक ना ही बरी आहे ना एक कितीला दे ही किती झाली 500 रुपयाची 300 रुपये 250ला दे ना 300 रुपये 250 250 350 होता 350 होता तर 300 लावते घे 300 लावते घे हा द्या चल पिशवी आहे पिशवी सांगतो देऊ तुम्हाला कशी आहे 500 रुपये किलो
थँक्यू. आइए आइए काहीतरी हा कोण ते बळे कसे आहेत हो कसे आहेत 200 रुपये किलो. काही ताजी आहे ती काही गावरी चिकन आहे. अलिबाग हा अलिबागला जाते. इथून जवळ आहे ना. चल कसे आहेत हो? 450 किलो. 450 रुपये किलो. आपल्याला कशी हलवा कसा 550 रुपये. काम नाही. 550 400. मांजली कोणी विचारलं नाही. मांजली घाललीच नाही. गापता घेऊन जातली ना मांजली. याच्यातली गळ्याची गाय 1 किलो आहे ना त्याची उचलली. स्वतःच दिले नसते. पाहिजे काय नाही कधी बोललीस तब्येत चांगली नाही. ही शिवड होती जास्त आहे. अख्खी पाठी तुम्हाला किती पाहिजे उलट ते चांगली पडते. किती पाहिजे गाडी हात पाहिजे. देते 150 देते 150 ही कोलबी किती पाहिजे 2 150 रुपये किलो ने बोलते का? कोणते मला 2 ती पाटी किती किलोची आहे? ती 7 कोण मावशी 7 किलोची. 100 रुपये किलो मध्ये ना. पाठी घ्या कोलबी पाटी घ्यायला कोण मला घ्यायला लागला 80 किलो तुम्हाला मागं दे 500 देते ना. 500 500 ला देते का? किती सांगितलं 700 बोलते. तुम्हाला घ्यायचे का? घ्यायचे हा विचारता. झाली देवा. ए बाबू टोपली 700 देतात शिंगाची पुढे तो घेऊचा कसं म्हणतात. सगळा या गा सोळा सोळा एकूच पाहिजे एकूच हवा मुलगी हे 50 रुपये देऊ 50 उन्हे पुरते का 100ची एक खायची हे बरं हो अरे हा कडक आहे. हलवा नाही नेस आम्ही हलवा दिले काय सांगा यार मजा नाही त्यात. बारीक मासा राहायचं चांगलं. करली कशी? झिंगाले करलेले कशी 200 देस 200 महाग 200 महाग आहे. 150 देस आहे चला 150 देसात आहे. मी एवढे नवी मुंबईतून येऊन एवढा महाग तिथेच भेटते 200 रुपयाला. तिथेच भेटते ही 200. 150 ला देते तुम्हाला 150 ला देते हा तिथंच घ्यायची बघ आता 150 ला देते घ्या नाही यावाची तुम्हाला 150 ला भाऊ. 120 ला देऊन टाक. अरे 150 ला देते भाऊ तुम्हाला मंगून कशाला 30 रुपयावर बघता 150 ला देते घ्या
कापून कुठे भेटेल? कापून बघ ते खाली कापून तर हे आम्हाला मोरचा कापता हे कापायला आपल्याला येत नाही. नाही नाही कापतात दे मोर कापतात दे काय घेत दे समजून येतो मध्ये कमी देणार म्हणून आपण तर पहिले विचार काय गिराक बघ याला गिराक बघ ठीक आहे. सुट नाही 20 आता दिले ना 50 होते ते. 50 आणि 20 नाही सुट ना मार्केट 50 ह्याच्या उचल द्या करू मला. त्याचा चिंगळा बरी आहे 150 रुपये किलो सांगता. मित्रांनो ही जी शिप दिसते ही अलिबाग रेवसला जाते. जे इथून तुम्ही बसून रेवसला जाऊ शकता, म्हणजे अलिबागला शॉर्टकटमध्ये. ते कसं सांगू जोपाला 2 हेव नाही गौऱ्याची अर्धा किलो ती 2 घेऊन 150ची नि मी कोण घेते बारकी मध्ये 150 आपण तू 200ची बरेच तू मोठा आहेस मी अगदी देत आहे ना काय तू 200चा कोण घेईल काय 1 किलो मित्रांनो ही जी क्रॅब दिसते म्हणजे खेकडा हा 1-150 रुपये होलसेल रेट, आणि जर तुम्ही सिंगल घेतली तर 200 रुपयाला ती देते. म्हणून ती भांडण चालू आहे तिथे. अरे ती कडा इकली असं एकट्याने सांगलेलं ना मी भांडून देवली ना मावशीला इकायला चांगली 100ला घेता नाही सरळ नाही सांगतो 100 80 घे अनन नाही देंग जोका बघा जोका हे मित्रांनो हे पापलेट्स आपल्याला 500 रुपये किलोने इथे भेटत आहेत. तर याच्या साईजनुसार याचा रेट असतो. ही 500 रुपये आहेत. ह्याच्यापेक्षा मोठी साईज आहे ती 1000 आहे. ती पण मी तुम्हाला दाखवतो. एक पीस 150. 200ला एक 100चा एक घेऊ तिथं तिकडे नेऊ काय अरे गौऱ्याची हो 500 एवढी ताजी नाही. जा जोग जा जाऊ शकतं की आपल्याला काय पापडाचं काय नाही. कुठे जाऊ बघ ती बघ काटा एक चांगली आहे मग सरप साठ घेता तरी दे हो ना बर्फ नाही येईल मावरे देव बर्फात नाही चल मग नाही देत नाही ऐ बर्फाची नाही बर्फ ठकूनच येते ना मच्छी नाही वेच नाही अरे बाबा 150 शेकडे 150 रुपये एक पीस. फिश घेऊन झालेले आहेत. आता आम्ही जातोय घरी. तर हा फिशचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि इथे पावसाळ्यात वेगळं मार्केट आहे आणि पावसानंतर वेगळं मार्केट आहे. तर दोन्हीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर तुम्हाला आवडल्यास नक्की विजिट करा करंजा पोर्टला. ओके, करंजाचं फिश मार्केट खूप पॉप्युलर आहे. होलसेल मार्केट म्हणू शकता. ओके, इथून अलिबागला जायचं असेल तरी तुम्ही जाऊ शकता. इथून बाय बोट तिथे रेवस म्हणून जेटी आहे. तुम्हाला पोचवतात बाय बोट. तर ते पण तुम्ही करू शकता. बताओ जरा ऑडियंस को. ये है सुरमई ये बहुत ही फ्रेश नहीं लग रहा है, थोड़ा फ्रेश है, सुरमई आहे थोडी फ्रेश. आणि काय घेतलंय थोड़ा दाखव. फ्रेश है, थोड़ा ते ओपन fresh कर है. बघू. दाखवतो काय काय बाद घेतलंय ते. में कर्ली याच्यामध्ये कर्ली कटिंग आहे आणि ह्याला म्हणतात सोळा. सोळा. हा मित्रांनो 50 रुपयाला भेटलाय. आणि सुरमई भेटली आहे 300 रुपयाला. आणि त्याची हालत बेकार आहे. आणि कर्ली आणि कर्ली कर्ली. कट करून घेतली. कर्ली भेटली 150 रुपये. टोटल 500 का माल आहे. तर मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार गॅरंटेड. तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आज इथे संपतो. पुन्हा भेटू अशाच एका नवीन टॉपिकसह. तर आता बाय, टेक केअर.